संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. फक्त संक्रांतीलाच गुळपोळी केली पाहिजे असं काही नाही. या महिन्यामध्ये तुम्ही केव्हाही गुळपोळी करू शकता. थंडीतून पोटामध्ये गरम काहीतरी जावे ह्यासाठी हे सणवार खरं म्हणजे असतात. परफेक्ट प्रमाण वापरून जर तुम्ही तिळगुळाची पोळी केली तर ती खरंच खूप छान होते. 2 कप तीळ घेतलेले आहेत आपण ह्या ठिकाणी. 1.5 कप सुकं खोबरं घेतलेलं आहे. 1/4 कप शेंगदाणे घेतलेले आहे. 2 चमचे खसखस घेतलेली आहे आपण. यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आणि हे सगळे जिन्नस छानपैकी भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची आहेत. सगळं वेगवेगळं मिक्सरला लावून घेतलेलं आहे आपण. सगळं एकत्र करून त्या ठिकाणी भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 कप गूळ ॲड केलेला आहे आपण आणि थोडंसं सगळं भाजून घ्यायचं आहे साहित्य. ही पूर्ण रेसिपी जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक